वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते। य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून आपण उपनिषदांचा अभ्यास करतोय। उपनिषदातलं जे वैभव आहे, जो खजिना आहे, जी समृद्धी आहे, उपनिषदांची समृद्धी, या परंपरा आपल्याला लाभलेल्या आहेत। त्या उपनिषदांची निदान आपण तोंड ओळख करून घेतोय। कारण उपनिषदातलं ज्ञान हे गुह्य आहे आणि उपनिषदांवर पहिलं भाष्य केलं ते जगद्गुरू शंकराचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे। पण त्याच्यानंतर म्हणजे अनेकांनी उपनिषदावर अभ्यास केलेला आहे। पण उपनिषदं अशी आहेत की उपनिषदांची भाषा इतकी गहन आहे, इतकी तरल आहे की त्याचे तुम्ही ज्या दृष्टीने पाहाल तसे अर्थ लागत जातात। त्यामुळे उपनिषदाचा हाच अर्थ ग्राह्य आहे किंवा हाच अर्थ योग्य आहे असं ठामपणाने कुणालाच सांगता येत नाही। त्यामुळे कारण ह्याच्यामध्ये उवाच नाही आहेत। जसं भगवद्गीतेमध्ये उवाच आहे की कोण कुणाला म्हणाले, श्री भगवान उवाच, अर्जुन उवाच, संजय उवाच, तसं ह्याच्यात काहीच नाही आहे। त्यामुळे हा संदर्भ समजावून घ्यायचा आहे। कोण कुणाला म्हणाले, गुरु शिष्याला म्हणाले, शिष्याने काय प्रश्न विचारला आहे त्याच्यावर गुरु, आणि हे ह्याच्यामध्ये सुद्धा या उपनिषदांची भाषेमध्ये सुद्धा बिटवीन द लाईन्स खूप आहे। एकेका शब्दातून तो शब्दाचा अर्थ सांगतो, त्याच्याही पलीकडे अनेक अर्थ ध्वनित होत असतात। त्यामुळे हे उपनिषद जाणून घेणं हे खरं तर शिवधनुष्यच आहे। पण आपण त्याचं निदान तोंड ओळख करून घेतो। निदान त्याच्यात काय सांगितलं आहे, नेमकं तत्त्व तरी काय आहे। त्याला पैलू अनेक आहेत। ते पैलू आपापल्या कुवतीनुसार, आपापल्या क्षमतेनुसार आपण समजावून घेणारच आहोत। कारण उपनिषदाचा अभ्यास पूर्ण होणारा नाही आहे। इथे जरी पूर्ण झाला, आपलं ह्या उपक्रमाच्या अंतर्गत जरी पूर्ण झाला, तरी जो तो प्रत्येकाने आपला आपला करायचा आहे। कारण त्याला अनेक, आपण आत्ताच बघितलं तसे पैलू आहेत आणि त्याचे अर्थ जसे आपल्याला प्रतीत होतील तसे त्याचा अभ्यास करायचा आहे। अर्थातच कुणीतरी जाणकारांचं मार्गदर्शन घेऊनच। हे सगळं बघत असताना आपली ईश, केन, कठ, प्रश्न अशी 4 उपनिषदं झाली आणि आता आपण मुंडक उपनिषदाचा अभ्यास करतो आहे। आणि मुंडक ह्याचाही अर्थ आपण समजून घेतला। या मुंडक उपनिषदाचे 6 भाग आहेत। त्याच्यातल्या 3 भागांना मुंडक हीच संज्ञा दिलेली आहे आणि त्याचे पुन्हा अध्याय केलेले आहेत। त्यामुळे आत्ता आपण त्याचे खंड केलेले आहेत। त्यामुळे आपले 2 म्हणजे एक मुंडक आणि त्याच्यातले 2ही खंड झालेत। आज आपण दुसऱ्या मुंडकाला प्रारंभ करणार आहोत, म्हणजे त्याच्यातला दुसरा अध्याय असं म्हणूया, त्याला प्रारंभ करणार आहोत। पण त्याच्यापूर्वी अगदी 2 मिनिटात फक्त पार्श्वभूमी। हा जो संवाद आहे ना, उपनिषद हाच मुळी संवाद आहे।
आपली सगळी शास्त्र संवाद रूपाने आपल्यासमोर आल्यामुळे आपल्याला ती इंटरेस्टिंग वाटतात, आपल्याला त्याच्यामध्ये रस वाटायला लागतो, ती कंटाळवाणी किंवा एकसुरी वाटत नाहीत। आणि हा संवाद कोणामध्ये आहे तर हा आहे शौनक ऋषी आणि त्यांचे गुरु अंगिरस यांच्यामधला हा संवाद आहे। शौनक हे सुद्धा काही साधेसुधे नाही आहेत, त्यांना एक संज्ञा वापरली आहे महाशाल। महाशाल म्हणजे मोठ्या पाठशाळेचे गुरुकुलाचे ते संस्थापक आहेत किंवा प्रवर्तक आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे 28,000 छात्र शिकायला होते आणि शिवाय ते संपन्न आहेत, समृद्ध आहेत। पण जरी ते त्या गुरुकुलाचे प्रमुख असले तरीसुद्धा त्यांच्याही मनात काही शंका आहेत आणि अशा शंका मनात ठेवून पुढे जाणं त्यांना योग्य वाटलं नाही आणि म्हणून त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी ते आले आहेत अंगिरस ऋषींकडे। आणि अंगिरस ऋषींना त्यांनी केवळ एकच प्रश्न विचारला की सगळं अभ्यास माझा झाला आहे, पण आता तुम्ही मला एकच सांगा की असं एक तत्त्व आहे की जे जाणलं असताना सगळं काही जाणल्यासारखं होईल। प्रश्न म्हटलं तर एकच आहे, सोपा वाटतोय, ऐकायला सोपा आहे, पण एक जाणलं असताना सगळं, आणि सगळं म्हणजे अगदी सगळं, या सृष्टीमधलं, या पृथ्वीवरचं, या चराचरातलं, या ब्रह्मांडातलं सगळं जाणता येईल असं एकच तत्त्व मला तुम्ही सांगा। आणि हे सांगता सांगता अंगिरस ऋषींनी त्यांना 2 गोष्टी सांगितल्या आहेत, पराविद्या आणि अपराविद्या। परा म्हणजे श्रेष्ठ आहे, हायर साईडची आहे, आणि अपरा म्हणजे थोडी लोअर साईडची विद्या आहे। अपरा म्हणजे अलीकडची आणि परा म्हणजे पलीकडची किंवा परमश्रेष्ठ, सर्वोच्च अशी विद्या सांगता सांगता अंगिरस ऋषींनी इतक्या खुबीने, इतक्या पायरीने हे शौनकांना ज्ञान दिलेलं आहे की त्या एकापासून कशी सगळ्याची निर्मिती झाली आणि त्या एकाला जाणलं की सगळं जाणल्यासारखं आहे। किंवा अगदी ओळखीचं तुमच्या जवळचं उदाहरण सांगायचं झालं तर दासबोधामध्ये, ग्रंथराज दासबोधामध्ये समर्थांनी पण अशीच रचना सांगितली की एकापासनं ही सगळी उभारणी होते आणि जेव्हा संहारणी होते, आणि हे सारखं वारंवार घडत असतं, कल्पागम आणि कल्पांत असं म्हटलेलं आहे। त्यामुळे कल्पाचा आगम होतो, कल्पाची सुरुवात होते किंवा या युगाची सुरुवात होते तेव्हा काय होतं, आणि प्रलय होतो तेव्हा काय होतं। सुरुवातीला जो क्रम असतो त्याच्याबरोबर उलट क्रमाने ही संहारणी होत जाते। आताही अंगिरसांनी या शौनकाला तशाच भाषेत सांगितलं आहे की एकापासनं कशी हळूहळू निर्मिती होत जाते। पहिल्यांदा आकाश झालं, मग वायू झाला, मग अग्नी आहे, मग आप आहे, मग पृथ्वी आहे, मग वनस्पती आहेत, ह्या सगळ्याची निर्मिती झाली। आणि चराचर म्हटलं आहे बरं का, त्याच्यामध्ये नुसत्या सजीव गोष्टी नाही आहेत तर अचर, ज्याच्यामध्ये चैतन्य मंद प्रमाणात आहे, अशाची सुद्धा निर्मिती या एकापासूनच झाली आहे। आणि मग त्या एकाला जाणलं की सगळं जाणल्यासारखं होईल असं पहिल्या खंडामध्ये सांगितलं होतं। दुसऱ्या खंडामध्ये सुद्धा आपण पाहिलं की हे सगळं जाणून घेण्यासाठी, या त्या तत्त्वापर्यंत पोचण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, तर हे आम्ही पोचू कोणत्या मार्गाने आम्ही पोचणार, आम्ही तर सामान्य प्रापंचिक आहोत। ऋषीमुनी, संन्यासी, योगी यांना पोचता येईल कदाचित, पण आमच्यासारख्या सामान्यांना इथे पोचता येईल का, तर येणार आहे। आणि त्याच्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं होतं किंवा त्यांनी एक मार्ग सांगितला होता, तो आहे यज्ञ मार्ग। आणि यज्ञ ही कृतज्ञता आहे, यज्ञ हे सृष्टीकडनं घेतलेलं तिला परत देणं आहे। यज्ञ म्हणजे निस्वार्थीपणाने हे सगळं परत करणं, किंवा आपल्याकडनं एखादं जरी सत्कृत्य झालं तरीसुद्धा ते अर्पण करणं अग्नीला आणि म्हणायचं की इदं न नमो स्वाहा, इदं ते स्वाहा, हे तुला अर्पण असो, अशी निस्वार्थ वृत्ती जोपासण्यासाठी सुद्धा हे यज्ञ सांगितले आहेत। मात्र मागच्या भागात आपण एक थोडंसं धाडसी विधान केलं होतं, कॉन्ट्राडिक्टरी वाटेल असं विधान केलं होतं, अर्थात अंगिरसानेच केलं आहे, आपण नाही केलेलं। या सगळ्या यज्ञाची महती समजावून सांगितली। 3 प्रकारचे यज्ञ आठवत आहेत ना तुम्हाला, गार्हपत्य यज्ञ आहे, दक्षिणाग्नी आहे आणि आहवनीय, असे 3 यज्ञ केले जायचे। नित्य यज्ञ आहेत, नैमित्तिक यज्ञ आहे, आणि गृहस्थाकडे तर अग्निशाळा असायची, आणि गृहस्थानी तर वारंवार वेळोवेळी
दर्श म्हणजे अमावस्येला केलेला पूर्णमास यज्ञ आहे किंवा नवीन धान्य आल्यानंतर केलेला यज्ञ, असे अनेक यज्ञ आपण पाहिले. आणि त्या यज्ञाच्या मार्गामुळे त्या अग्नीच्या ज्वाळा कशा आहेत, 7 प्रकारच्या ज्वाळासुद्धा आपण पाहिल्या. आणि हे अग्नी, हे यज्ञ, ह्या ज्वाळा त्या साधकाला, त्या भक्ताला कुठल्या दिशेने घेऊन जातात हेही आपण पाहिलं. एही या इकडे असं म्हणून मोक्षाच्या दिशेने घेऊन जातात. असं सगळं यज्ञाचं महात्म्य सांगत असताना त्याच्यातला धोका लक्षात आला आहे. आणि धोका लक्षात आल्यानंतर अंगिरस मुनी म्हणतायत की यज्ञ हे उत्तम साधन आहे. उत्तम गतीला जायचं असेल तर यज्ञासारखं चांगलं साधन नाही. हे जरी खरं असलं तरी हे यज्ञ विधिवत केले पाहिजेत. आणि जर का त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळली किंवा काही दोष निर्माण झाला तर ते यज्ञ मात्र तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार नाहीत. आणि यज्ञाचं हेच महात्म्य. मागेही आपण पाहिलं होतं यज्ञाची आवश्यक अंग कुठली आहेत, आपण पाहिलं होतं मागे, गीतेच्या वेळेसही पाहिलं होतं आणि उपनिषदातही पाहिलं होतं की आहे तरी काय. तर पहिलं आहे यज्ञाचं म्हणजे अग्नी आहे, म्हणजे मंत्र म्हणायचेच. मंत्र आहे, दक्षिणा आहे, अन्नदान आहे, श्रद्धा आहे आणि विधिहीनम सृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धा. हे 5 गोष्टी आहेत. म्हणजे मंत्र, विधियुक्त यज्ञ झाला पाहिजे. मंत्र, विधी, दक्षिणा, अन्नदान आणि श्रद्धा असे 5 अंग आहेत. याच्यातलं नेमकं काय होतं, विधिवत जो यज्ञ करायला पाहिजे तो जर गेला नाही तर त्याचा उलट परिणामसुद्धा होतो. किंवा तो यज्ञ जर का मध्येच अर्धवट राहिला तर त्याचे विपरीत परिणामसुद्धा होऊ शकतात. आणि हे स्पष्ट करण्यासाठी अंगिरस ऋषींनी शौनकाला काय सांगितलं आहे की ह्या जे यज्ञ आहेत या फुटक्या होड्या आहेत. आणि ह्याच्याबद्दल एका ताईंनी प्रश्न विचारला आहे, म्हणून मी आज त्याचं सुरुवातीला निराकरण करते, म्हणजे मग सगळ्यांनाच त्याचं कळेल की एकदा तर म्हणतायत यज्ञाचं महात्म्य मोठं आहे आणि लगेच पुढच्या क्षणाला अंगिरस ऋषी म्हणतात की यज्ञ या फुटक्या होड्या आहेत. थोडं समजून घेऊया आणि मग आपल्या आजच्या विभागाला सुरुवात करूया. कारण मनामध्ये शंका नको, मनामध्ये संदेह नको, संशय नको, असंशय व्हायचे. आपल्याला निस्संदेह होऊन पुढचा प्रवास करायचा असेल तर मनात कुठलीही शंका नको. याच्यासाठी मी माझ्या अल्पमतीप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर देते. फुटक्या होड्या म्हटलेलं आहे. म्हणजे या फुटक्या होडीत बसून कदाचित पोचालही तुम्ही, पण खात्री नाही आहे. कदाचित पहिलं तीराला पोचाल, ह्या भवसागराच्या पलीकडे जाऊ शकाल, जाणारच नाही असं नाही आहे, पण खात्री नाही आहे. कारण ह्या फुटक्या होड्या आहेत आणि फुटक्या होडीमध्ये कधी पाणी शिरेल आणि कधी ती बोट त्या पाण्याच्या तळाशी जाईल हे सांगता येत नाही आहे. आणि या फुटक्या होड्या का म्हटलं, यज्ञाचं एवढं महात्म्य सांगून की जर का तो विधिवत झाला नाही. सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मंत्र जर का चुकीचे म्हटले तर फळ विपरीत मिळतं. दक्षिणासुद्धा ब्राह्मणांना कशा प्रमाणात द्यायची आहे, आपण 18 ऋत्विजांचंही वर्णन मागच्या वेळेस ऐकलं होतं. 4 वेदांचे 4 ऋत्विज, त्यांचे 2-2 सहाय्यक, यजमान आणि यजमान पत्नी असे 18 जण आवश्यक आहेत. आता ही दक्षिणा देतानासुद्धा उगीच कुणाला तरी सरसकट पण द्यायची नाही आहे किंवा कुणाला तरी उगीच जास्त आणि कुणाला तरी कमी असं देऊन चालणार नाही. तोही विधी आहे. त्यामुळे मुख्य ऋत्विजाला किती दक्षिणा, अध्वर्यूला किती, होताला किती, ब्रह्माला किती, उद्गात्याला किती, हे सगळं ठरलेलं आहे. हा विधी जर का पालन केला गेला नाही तर यज्ञाचं विपरीत फळ मिळतं. म्हणजेच त्या होळीला भोग पडतं. ती होळी फुटकी असं समजलं जातं. अजून नाही तुम्हाला पटलं. सरसकट विधान केलं जातं, एक जनरलाइज स्टेटमेंट केलं जातं. तसं हे पहिलं स्टेटमेंट होतं ते जनरलाइज्ड होतं की यज्ञ तुम्हाला ऊर्ध्व गतीपर्यंत, सद्गतीपर्यंत पोचवते. पण ह्याचा विपरीत अर्थ काढून त्याच्यातनं लूप होल्स शोधून काही लोक, पळवाटा शोधून काही लोक चुकीच्या मार्गाने जातात किंवा अज्ञानाने असेल. मुद्दाम पळवाटा शोधायचं असं नाही. अगदी आत्ताचं उदाहरण देते बरं का, अगदी तुम्हाला पटेल असं म्हटलं जातं की ब्राह्मणाने कमीत कमी दररोज कमीत कमी 5 मंत्र तरी म्हणावे.
आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे गायत्री मंत्राला. पण गायत्री मंत्र कुणी म्हणायचा, कधी म्हणायचा, कसा म्हणायचा, याचे नियम आहेत. सांगितलं हे अगदी बरोबर आहे की हे मंत्र म्हणावेत आणि त्याच्यातला सगळ्यात श्रेष्ठ मंत्र आहे गायत्री, किंवा छंदसुद्धा कुठला आहे, गायत्री छंदसामहम असं विभूती योगामध्ये सांगितलं आहे. हे सगळं जरी बरोबर असलं तरी आजकाल तर आपण बघतो चौकाचौकातनं त्या गायत्री मंत्राच्या रेकॉर्ड्स लावल्या जातात. कुणीही कुठल्याही चालीमध्ये कसंही आरडून ओरडून तो गायत्री मंत्र म्हटला जातो. हा अभिप्रेत आहे का? हे ऋषींना अभिप्रेत आहे का? असं नाही आहे. गायत्री मंत्र हा कुणी म्हणायचा आहे, कुणी त्याची दीक्षा द्यायची आहे, तर वडिलांनी आपल्या मुलाला उपनयन संस्काराच्या वेळेस ही दीक्षा द्यायची. लहानशा 2 वर्षाच्या मुलाला शिकवू नका तुम्ही गायत्री मंत्र, बोबड्या आवाजात म्हणायचा नाही आहे. जेव्हा वाणी स्पष्ट होते तेव्हाच गायत्री मंत्र म्हणायचं आहे. कुणीतरी कुणाला तरी सांगायचा नाही आहे, किंवा उगीच आधीच मुंजीच्या आधीच प्रॅक्टिससुद्धा करून घ्यायची नाही आहे. तो त्यावेळेला पित्याने पुत्राच्या कानात सांगायचं आहे. महत्त्व आहे ह्याला, कानात सांगायचं आहे, इतर कुणी ऐकायचा सुद्धा नाही. आपल्याला माहिती आहे ते उपरणं डोक्यावरनं घेऊन तो कानात सांगितला जातो. गायत्री मंत्र हा मोठ्याने म्हणायची गोष्टच नाही आहे. गायत्री मंत्र हा उपांशू जप आहे. उपांशू म्हणजे काही मंत्र खणखणीत आवाजात म्हणायचे असतात, काही मंत्र मनातल्या मनात म्हणायचे असतात. पण गायत्री मंत्र हा उपांशू जप आहे, म्हणजे तो तोंडातल्या तोंडात पुटपुटत आपल्यालाच ऐकू येईल इतपतच म्हणायचा असतो. मागेही बोलली मी याच्याबद्दल, पण तरीसुद्धा आत्ता विषय निघाला म्हणून परत सांगते. 2 पुरुष म्हणजे समजा सख्खे भाऊ असतील किंवा वडील मुलगा असेल, काका पुतणे असतील, एकाच खोलीत संध्या करायला जरी बसले असले तरी एकाचा मंत्र दुसऱ्याला ऐकू जाता कामा नये. इतका तोंडातल्यात, मनात पण म्हणायचा नाही आणि मोठ्यांनी पण म्हणायचा नाही, उपांशू जप करायचा आहे. हे गायत्री मंत्राचं वैशिष्ट्य आहे. आता विषय काय आहे आपला, की या यज्ञाच्या फुटक्या होड्या. ऋषींनी स्टेटमेंट केलं की यज्ञ हे उत्तम साधन आहे. तसंच गायत्री मंत्र हा उत्तम मंत्र आहे, ह्याचं विपरीत केलं आहे. समाजाकडनं हे विपरीत गोष्ट किंवा विपरीत प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो आहे, की त्या गायत्री मंत्राचं वाटेल त्यांनी, म्हणजे स्त्रियांनी तर म्हणायचंच नाही, ऐकायचं सुद्धा नाही. म्हणायचं तर जाऊ देच, खरं तर ऐकायचा सुद्धा नसतो. पण आजकाल सरसकट सगळीकडे असं त्याची अगदी चिरफाड केली जाते, असंही वाईट दृश्य आपल्याला बघायला मिळतं. इथे सुद्धा हाच हेतू आहे की यज्ञ करायचा आहे, पण सगळं जर का व्यवस्थित विधिवत करता आला तरच तो करायचा आहे. अर्धवट यज्ञ हे फुटक्या होडीप्रमाणे. अदृढा प्लवाहा असं म्हटलेलं आहे. दृढ म्हणजे बळकट, दृढ म्हणजे घट्ट, पण अदृढ म्हणजे फुटकी, आणि प्लव म्हणजे होडी तरंगणारी, अशी ही प्लवाहा अदृढा असं त्याचं म्हटलेलं आहे. आता त्याचा अर्थ आपल्याला कळला असेल की असे यज्ञ हे फुटक्या होडीप्रमाणेत, आणि तसे करून तुम्ही कधीही मोक्षापर्यंत जाणार नाही असं त्याच्यात सांगितलं आहे. आणि हे अंगिरस सांगत असताना आता शौनकांचा आदर, आपल्या गुरूंबद्दलचा आदर वाढत चालला आहे. हीच उपनिषदाची वैशिष्ट्य आहे, हीच खासियत आहे की बघा ना, आपण नचिकेताच्या यमनचिकेता संवादामध्ये सुद्धा पहिल्यांदा वाटलं की हा लहान मुलगा आहे, काय साधंच बोलतो आहे. पण हळूहळू त्याचे बोलणं, त्याची प्रगल्भता, त्याचे विचार, त्याचे संस्कार हे ऐकत ऐकत आपली मान इतकी आदराने उंचावते. इथे तर हे अंगिरस ऋषी आहेत आणि त्यांच्याकडे हे शौनक सल्ला विचारण्यासाठी किंवा शंका निरसनासाठी आलेले आहेत. आणि अंगिरस जे सांगतायत, जे मुद्देसूदपणाने पटवून देत आहेत, ते पाहून शौनकांना अभिमान वाटते. आपल्या निर्णयाचं आपण योग्य निर्णय घेतला ह्याच्याबद्दल त्यांना समाधानसुद्धा वाटतं आहे. आणि आता आणखीन अंगिरस पुढे काय काय सांगतात, कारण अजून 1 मुंडक झाले, अजून 2 मुंडकं आणि त्याचे 2-2 खंड आपण बघणार आहोत. म्हणजे अजून 4 भागामध्ये आपलं हे उपनिषद पूर्ण होणार आहे. मग आता सुरुवात करायची का आजच्या भागाला? पहिलं मुंडक झालं, त्याचे 2 खंड झाले. आज आता द्वितीय हा मुंडक आणि प्रथम हा खंड.
दुसऱ्या मुंडकातला पहिला खंड आज आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये 10 मंत्र आहेत आणि 10 मंत्र आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. काही गोष्टी थोड्याशा तुम्हाला कठीण वाटतील, पण जेवढ्या समजतील, जेवढ्या लक्षात राहतील त्याच्यावर आपण केंद्रित करायचे आपलं लक्ष, आणि त्याच्या अनुषंगाने इतर श्लोकसुद्धा किंवा इतर मंत्रसुद्धा आपल्याला हळूहळू समजणार आहेत. या मार्गाने गेलो तर आपल्याला उपनिषदातला निदान गाभा तरी सापडेल. सगळंच समजेल असं नाही, पण त्याचा गाभा, त्याचं जे सार आहे, त्याचा जो आशय आहे, तो जर का हस्तगत झाला, तो जर का अवगत झाला, तर निदान उपनिषदामध्ये काय सांगितलं आहे, आमचीच उपनिषद आहेत पण आम्हाला माहीत नाही, अशी वेळ येणार नाही आपल्यावर. म्हणून आपण हा अभ्यास करतो आहे. करूया सुरुवात. द्वितीयः मुंडकः प्रथमः खंडः. काय पहिला मंत्र काय आहे? तत् एतत् सत्यम. हे जे सांगितलं ना, अंगिरसाने सांगितलं की एकापासनं सगळं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना जाणून घ्यायचं असलं की प्रत्येक गोष्ट जाण्याची आवश्यकता नाही, त्या एकाला जाणायचं. हे जरी कळलं, समजलं, शब्दांनी कळलं, तरी अजून व्यवहारातलं उदाहरण दिलं नाही आहे. आणि आता ह्या मंत्रामध्ये व्यवहारातलं, ओळखीचं, परिचयाचं उदाहरण देत आहेत अंगिरस ऋषी. आणि ते म्हणत आहेत तत् एतत् सत्यम. तेच हे सत्य आहे. यथा, आता यथा म्हणजे जसं, आता उदाहरण देत आहेत, दृष्टांत देत आहेत. यथा सुदीप्तात पावकाच विस्फुल्लिंगाः. एकापासून हे सगळं विश्व निर्माण झालं. कसं? जसं सुदीप्त, पावक शब्द माहिती आपल्याला, पावक म्हणजे अग्नी. अग्नीची कितीतरी नावं आपण आता परिचित झालेलो आहोत. अग्नी आहे, वन्ही आहे, जातवेद आहे, हव्यवाहन आहे, पावक आहे. तसं हा पावक कसा आहे? सुदीप्त, अतिशय प्रज्वलित झालेल्या अग्नीमधनं. यथा सुदीप्तात पावकात विस्फुल्लिंगाः. आम्ही पण पाहतो, अग्नी चांगला प्रज्वलित झाला की त्याच्यातनं ठिणग्या बाहेर पडतात, स्फुल्लिंग बाहेर पडतात. तसंच एकातून हे सगळी या ठिणग्या बाहेर पडलेल्या आहेत. आणि ठिणगीमध्ये सुद्धा तीच उष्णता असते बरं का. जी अग्नीची उष्णता असते तीच त्या ठिणगीमध्ये असते. जे समुद्राच्या पाण्यामध्ये जे गुणधर्म आहेत तेच एका थेंबात सुद्धा आहेत. म्हणून इथे म्हणतात तत् एतत् सत्यम सुदीप्तात पावकाच विस्फुल्लिंगाः सहस्रशः प्रभवन्ते स्वरूपाः. किती ठिणग्या उडतात? 1, 2, 4, 10, 100 नाही, सहस्र, हजारो ठिणग्या उडतात. आणि त्या कशा असतात? स्वरूपाः, अग्नीच्या सारख्याच असतात. जसा अग्नी तशीच ती ठिणगी प्रभवन्ते म्हणजे निर्माण होतात. कळलं? 2 वाक्य कळले, 2 चरण कळले. तथा, यथा म्हटलंय म्हणून आता तथा आले. तथा अक्षरात विविधाः सौम्य भावाः. हे सौम्य कुणाला म्हटलंय? शौनकाला म्हटलं अंगिरस ऋषी. हे सौम्या, सौम्य कुणाला म्हटले? सौम्य नाही बरं का, सौम्य कुणाला म्हटले? जो आपला प्रिय शिष्य आहे, जो शहाणा आहे, जो विचारी आहे, विवेकी आहे, जो प्रश्न विचारतो आणि असे नेमके प्रश्न विचारतो, त्या अशा शिष्याला नेहमीच सौम्य म्हटलेलं आहे. पुढेही छांदोग्यमध्ये सुद्धा पुष्कळ वेळा सौम्य हा शब्द येणार आहे. हा सौम्य तू लक्षात घे. तथा अक्षरात विविधाः भावाः. त्याचप्रमाणे या अक्षरतत्वापासून हे सगळे विविध भाव आहेत ना. आता भावाचे 2 अर्थ आहेत. आपण भाव म्हणतो ना, माझ्या मनातला भाव तुला कळला का? तो भाव नाही आहे इथे. भाव म्हणजे उत्पत्ती आहे. भाव, भूभव धातू आहे हा. त्यामुळे या अक्षरापासनं प्रभवन्ते विविधाः भावाः. वेगवेगळे भाव म्हणजे वेगवेगळे जीव, जंतू, चर, अचर ही सगळी सृष्टी निर्माण होते. प्रजायन्ते, प्रभवन्ते पहिल्या चरणात म्हटलं होतं, आता प्रजायन्ते म्हणजे निर्माण होतात. तत्रच एव अपीयन्ति. आणि पुन्हा कुठे जातात? त्याच्यामध्येच विरून जातात. अपीयन्ति सुंदर शब्द आहे. त्याच्यातनंच निर्माण होतात आणि त्याच्यामध्येच विरून जातात. आता बघा, एक उपनिषद वाचताना, आणि अथर्व वेदाचं उपनिषद आहे त्यामुळे मी वारंवार अथर्व शीर्षाचे संदर्भ आपल्याशी बोलते. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. ओळखीचं वाटतंय ना?
जिथून निर्माण झालं आहे तिथेच परत प्रलय आहे, तिथेच विलीन होतं आहे. ज्याच्या आता आपण उभारणी आणि संहारणी हेही पाहिलं दासबोधातलं. शेवटी काय आहे, तत्त्व एकच आहे. कुठलाही विचार करा हो, कुठलाही ग्रंथ अभ्यासा, भगवद्गीता असू दे, उपनिषद असू दे, योग वासिष्ठ असू दे, किंवा कुठलाही ग्रंथ तुम्ही वाचलात ना तरीसुद्धा तत्त्व तीच आहेत. जीव, जगत, जगदीश्वर, ब्रह्म आणि माया, ही 5 तत्त्व कळली ना की कुठलाही मंत्र घेतला की तुम्ही त्याच्याशी रिलेट करू शकता, तो संदर्भ लावू शकता. बघा ना, अथर्वशीर्षात आपल्या सगळ्यांना परिचित आहे, हे नव्हतं माहिती, पण ह्याचा संदर्भ तिथे लागतोय ना. जिथून निर्माण झालं त्याच्यातच हे पुन्हा विलीन होतं, असं आता अंगिरस ऋषी सांगतायत. बघा, आता थोडासा अर्थ बघूया आणि त्याच्यातलं गुह्यार्थसुद्धा बघूया. सुदीप्त अग्नीपासून त्याच्यासारख्याच तेजस्वी असणाऱ्या हजारो ठिणग्या निघतात, त्याचप्रमाणे या अक्षर ब्रह्मापासनं, या अक्षरतत्वापासनं विविध भाव, अस्तित्व, विश्व इत्यादी नाना पदार्थ निर्माण होतात. पटलं आता आम्हाला. अग्नीचं उदाहरण अगदी आमच्या ओळखीचं आहे. आणि खरंच आहे, या सृष्टी, आणि तुम्ही म्हणाल हे अध्यात्म किंवा हा भोळेपणा, ही श्रद्धेच्या जोरा, नाही 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 नाही, विज्ञानाने सुद्धा हे सिद्ध केलं आहे. विज्ञानाने हे सगळ्याचा आढावा घेत, सगळ्याची निरीक्षणं नोंदवत पुन्हा शेवटी ते कुठे आलेत की या सगळ्या मूलतत्वांमध्ये एकच मूलतत्व आहे. गोष्टी वेगळ्या आहेत, तत्व एकच आहे सगळ्याचा. आणि ते तत्व आहे ते गॉड पार्टिकल. मागे आपण बोललो आहे याच्याविषयी. शेवटी त्याला देवकण म्हटलेलं आहे. सगळ्यात मध्ये देवत्व हे आता पाश्चात्यांच्या वैज्ञानिकांना सुद्धा सापडलेलं आहे. आणि कुठलंही घ्या, आकाशातले ग्रहगोल घ्या, पृथ्वीवरचे दगडमाती घ्या, पान फूल घ्या, धातू घ्या, द्रव्य घ्या, झाडं, वेली, पशु पक्षी, काहीही घ्या, या सगळ्या अवस्था भिन्न आहेत, रूप भिन्न आहेत, नाम भिन्न आहेत, पण तत्व एकच. तत्व अगदी एकच, त्याचं सगळ्याचं मूळ कारण एकच आहे. आता थोडं समजते, थोडं थोडं लक्षात येते. आता आपण उपनिषदामध्ये अवगाहन करतोय, आता आत शिरणार आहोत. मग आता ते तत्व कसं आहे, ज्या तत्वापासनं सगळं निघाले ते तत्व आहे तरी कसं आहे. दिव्यो हि अमूर्तः पुरुषः स बाह्याभ्यंतरे हि अजः अप्राणो हि अमनाः शुभ्रो हय अक्षरात परतः परः. कसं आहे ते तत्व, दिव्य आहे. दिव्य नुसतंच आपण म्हणतो ते दिव्य नाही, द्यू धातू आहे, दिव धातू आहे. दिव्य म्हणजे अतिशय प्रकाशमान, अतिशय तेजस्वी. त्यामुळे हे दिव्य आहे, अलौकिक आहे, ह्या लोकातलं नाही आहे, अलौकिक आहे. असं हे परब्रह्म कसं आहे, अग्राह्य आहे, अमूर्त आहे, अनाम आहे, अप्राण आहे, अमन आहे, शुभ्र आहे, अक्षरात परतः परः, आणि अक्षराच्याही पलीकडे. कितीही तुम्ही नावं द्या, कितीही वर्णनं करा, पण त्या वर्णनामध्ये, त्या शब्दामध्ये हे सापडत नाही, आणि ते सगळ्याच्या पलीकडे. आता का बरं असं म्हटलेलं पलीकडे आहे, मग आम्ही काय त्याचे प्रयत्न सोडूनच द्यायचे का? पण तसं नाही आहे. आपल्याला आणखीन त्याची ओळख करून देण्यासाठी असं म्हणतात, ही सबाह्य अभ्यंतरे ही अजहा. बाहेरनं काय आणि आतून काय हा सारखाच आहे. आम्ही वेगळे असतो, आम्ही सारखेच वेगळे होतो. आम्ही उजव्या साईडनी वेगळे आहोत, डाव्या साईडनी वेगळे आहेत, पुढून मी वेगळी दिसते, मागून वेगळी दिसते, बाहेर वेगळी आहे, आत वेगळी आहे. सगळेच, सगळे जीव जंतू अंतर्बाह्य सगळं वेगवेगळंच आहे. पण तो तसा नाही आहे, आतही जसा आहे तसाच बाहेर आहे. साखर कशी असते, साखरेच्या आत बघितलं तर वेगळं काही आहे का? साखरेच्या आतसुद्धा तेच गोडी आहे, तोच शुभ्रपणा आहे, तोच आकार आहे, सगळं तेच आहे. किंवा गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलं होतं की पेढा तुम्ही विचारता का हो कुठून खाऊ, कुठूनही खाल्ला तरी पेढा गोडच लागणार आहे. अख्खा तोंडात घातला तरी चालेल, त्याचा चुरा केला तरी चालेल, त्याचे तुकडे केले तरी चालेल, कुठूनही खाल्ला तरी पेढा जसा गोडच आहे, तसे हे तत्त्व आहे अंतर्बाह्य. अंतर्बाह्य हा भेदच त्याच्यामध्ये नाही आहे, तसं हे आहे. बरं, ह्याला अप्राण का म्हटलं?
हाच तर सगळ्यांना चैतन्य पुरवतो आणि त्याला अप्राण का म्हटलेलं आहे? कारण प्राण म्हणजे हालचाल. इथे हालचाल नाही आहे, हा हलत नाही आहे. तुम्ही आम्ही हलतो, वारा वाहतो, पानं गळून पडतात, फुलं फुलतात किंवा अगदी पक्षी उडतात, पशु शिकार करतात. हे सगळं जरी असलं, या सगळ्यांमध्ये हालचाल आहे. पण ह्या हालचालीला जो प्रेरक आहे तो मात्र अजिबात हालत नाही. पाहिलंय? आठवत आहे तुम्हाला? ईशावास्यामध्ये म्हटले तद एजती तद न एजती. तो हलतो पण आणि हलत पण नाही. का हलत नाही? कारण त्याला हलायला जागाच नाही आहे. हलायला जागा आहे कुठे? आम्ही हलू, आम्ही इकडचे इकडे सरकू, कारण इकडे जागा आहे ना. पण त्याला हलायला जागाच नाही, कारण तो घनदाट भरून राहिला आहे, ओतप्रोत भरून राहिला आहे. या विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये अशी एक कणभरही जागा नाही की जिथे तो नाही. मग तोच सगळीकडे भरला आहे, तो हलून हलून हलणार कसा? या ब्रह्मांडामध्ये सुद्धा तोच आहे, म्हणून त्याला अप्राण म्हटलं आहे. आता प्रत्येक शब्द समजून घेतला की पटेल. पहिल्यांदा आपल्याला वाटेल असं कसं, अप्राण कसं असेल, पण कळलं की नाही? बरं, हा अमन आहे, त्याला मन नाही आहे. कारण मन असलं की चंचलता आली. मन एकदा असं म्हणतं, एकदा तसं म्हणतं, पण याच्यामध्ये चंचलता नाही आहे. त्यामुळे हा अमन आहे, हा स्थिर आहे, हा चंचल नाही आहे, हा निरवयव आहे. याला एकही अवयव नाही. एकही, ह्याला नाक, डोळे, कान काही नाही आहे. सर्वतः पाणिपादंत सर्वतोक्षि शिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. त्याला स्वतःचे कान नाही आहेत, स्वतःचे डोळे नाही आहेत, स्वतःचं नाक नाही आहे. पण ही सगळी जी सृष्टी आहे, या सृष्टीतले सगळे कान, सगळे डोळे, सगळी नाकं, सगळं हे आहे ते त्याचंच आहे. म्हणजे त्याला स्वतःला एकही अवयव नाही, पण सगळे अवयव त्याचेच आहेत, म्हणून त्याला निरवयव म्हटलेलं आहे. निरवयव म्हणजे अवयव नाही असं नाही, तर सगळे अवयव त्याचेच आहेत. आपले नेहमी गल्लत होते, आपल्याला नेहमी असं वाटतं की तो निराकार आहे, म्हणजे त्याला आकार नाही. असा अर्थ आहे एक प्रकाराने की त्याला आकार नाही, पण तसा खरा अर्थ नाही आहे. की सगळे जे आकार आहेत, तुम्ही जे आकार कल्पाल ते सगळे आकार त्याचेच आहेत. निराकार म्हणजे सगळे आकार ज्याच्यात सामावले तो निराकार, तो अनाम आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, असा तो आहे. त्यामुळे हा अक्षराच्या पलीकडे, एवढं कळलं आता. परम परतः परहा, पलीकडच्याही पलीकडे, व्यक्त आणि अव्यक्ताच्या पलीकडे. तो व्यक्त आहे का? दिसतोय का? इथे सगळीकडे भरलाय म्हणतायत, मला नाही दिसत आहे. व्यक्त नाही आहे, पण अव्यक्त पण नाही आहे. त्याला जाणून घेता येतं, कार्यावरनं त्याचा कारणाचा शोध घेता येतो. त्यामुळे तो व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे आहे. हा सगळ्यात आहे पण कशातच नाही. आता काय म्हणायचं? सगळ्यात आहे पण कशातच नाही, या स्पेसिफिक या गोष्टीत आहे. सांगा बरं. नाही हो, या दगडात सुद्धा तो आहे पण तो नाही अशी जागाच नाही आहे. म्हणजे तो सगळ्यात आहे पण कशातही नाही असा आहे. म्हणजे परात परहा, परतः परहा, पलीकडच्याही पलीकडे. आपण काय म्हणू, या डोंगराच्या पलीकडे एक गाव आहे, पण त्या पलीकडच्या पलीकडे आणखीन काय आहे ते तत्व आहे. सगळं तुमचं सांगून झालं, विश्वभर जरी तुम्ही फिरून आलात तरीसुद्धा तो त्याच्याही पलीकडे. परेहुनी परता नलिंपे विवर्ता असा तो आहे. त्यामुळे ही त्याची अव्यक्तातून व्यक्त होण्यापूर्वीची ही स्टेज, ही महत आहे. म्हणजेच ही नारायण स्थिती आहे असं म्हटलेलं आहे. सगळ्यात आहे पण तो कशात नाही असं म्हणताय. म्हणजे काय नेमकं? सूर्य बघा ना, सूर्य काय करतो? आपल्याला प्रकाश देतो आणि त्या प्रकाशामध्ये आम्ही आमची कार्य करतो. कोणी ऑफिसला जातं, कोणी घरातली कामं करतं, कोणी खेळायला जातं, कोणी अभ्यास करतं, कोणी पत्ते खेळतं. प्रत्येकजण वेगवेगळं करतो. पण सूर्याला त्याचा लेप आहे का? तुम्ही सूर्याला त्याचं ब्लेम कराल का? हे सूर्य उगवला ना म्हणून असं असं झालं, असं नसतं. सूर्य हा आहे, सगळ्यात आहे. सूर्याच्या प्रकाशात आम्ही कामं करतो, पण सूर्य कशातही नाही. आता हा तर सूर्याचा निर्माता आहे, मग हा तर ह्याच्याहूनच वेगळा आहे. त्याच्या म्हणजे सूर्याच्या प्रकाशात केलेल्या बऱ्या वाईट कामाचं पापपुण्य जसं त्याला बाधक ठरत नाही, तसं हे परमोच्च तत्व आहे. हे श्रेष्ठाहूनही श्रेष्ठ आहे. परतः परहा, पलीकडच्या पलीकडे, श्रेष्ठापेक्षा श्रेष्ठ.
आणखीन कुठली डिग्री तुम्हाला लावायची असेल, सुपरलेटिव्ह डिग्री, तर तीसुद्धा लावा, पण तो त्याच्यात सापडणार नाही. आमची झेप कुठपर्यंत जातं, आम्ही म्हणतो गुड, बेटर आणि बेस्ट. या बेस्टमधला सुद्धा बेस्ट असेल एवढं आम्ही फार तर म्हणू, पण अहो नाही, या सगळ्याच्या पलीकडे तो आहे. त्यामुळे आमच्या शब्दात आम्हाला त्याला पकडता येत नाही, हेच त्याचं वर्णन आहे. मग आता हा आणखीन कसं आहे, एतस्मात् जायते प्राणो, ह्याच्यापासूनच प्राणाची निर्मिती झाली आहे. मन सर्वेंद्रियाणीच, मनाला कोणी निर्माण केलं आहे त्यानेच, सगळ्या इंद्रियांना कोणी निर्माण केलं आहे त्यानेच. खं वायुर्ज्योतिर आपहा पृथिवी विश्वस्य धारिणी, पंचमहाभूत आहेत. ख म्हणजे आकाश, वायू म्हणजे वायू वारा, ज्योती म्हणजे अग्नी, आपहा म्हणजे जल, पृथ्वी ही सगळी पाचही तत्व, आणि विश्वस्य धारिणी, या विश्वाला धारण करणारा सुद्धा हाच आहे. त्या परब्रह्मतत्वाचं जितकं वर्णन करू तितका तो लांब पळतो आहे. आमच्या शब्दाच्या चिमटीत सापडणारा नाही आहे तो. किती आम्ही शब्दांचे अगदी मास्टर असलो, आम्हाला शब्दांबद्दल अगदी प्रभुत्व असलं, तरी आम्हाला किंवा ऋषींना तरी कुठे सापडला तो. खूप वर्णन केलं, शेवटी त्यांना म्हणावं लागलं ना, न इति न इति न इति. मग या परब्रह्मापासून काय काय निर्माण झालं. पहिल्यांदा प्राण निर्माण झाला, मग संकल्प विकल्प करणारं मन तयार झालं, त्याच्यानंतर मनाच्या ताब्यात असलेली 5 ज्ञानेंद्रिय, मग 5 कर्मेंद्रिय, मग त्यांची सूक्ष्म रूपं, त्याच्यानंतर सगळं आकाश, सगळं निर्माण झालं. या ब्रह्मामध्ये या सगळ्या गोष्टी नसल्या तरी त्या निर्माण करण्याची शक्ती मात्र त्याच्याकडे आहे. तुम्ही आम्ही राहू किंवा नाही राहणार, पण ते तत्त्व मात्र तसंच आहे. त्यामुळे ही सगळी तत्त्व त्याच्यापासनं निर्माण झाली आहे. एवढं करून ते मूल तत्त्व जे आहे ते निर्विकार आहे. ते निर्विकार आहे. सृष्टी बदलणारी आहे ते मात्र अविचल आहे, ते मात्र स्थिर आहे असंही आहे. त्यामुळे ह्या ब्रह्माच्या आधावर ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. त्याला नावं पुष्कळ दिली हो. त्याचं परिपूर्ण वर्णन अजूनही कुठल्याही शब्दांनी करता आलेलं नाही आहे. तोच सच आहे, तोच चित आहे, तोच आनंद आहे. त्यालाच विराट पुरुष म्हटलेलं आहे, त्याला परात्पर म्हटलेलं आहे, त्याला परमात्मा म्हटलेलं आहे, हिरण्यगर्भ म्हटलं आहे, प्रजापती म्हटलं आहे. अशा अनेक नावांनी वर्णन करूनसुद्धा तो कोण आहे, तो अनाम आहे, नामच नसलेला असा तो आहे. आणि मग आता त्याचं असं म्हटलेलं आहे, अग्निर्मूर्धा चक्षुषी चंद्रसूर्य. आता ऋषींनीसुद्धा, ऋषी झाले, अज्ञानी होते, पण ते सुद्धा शेवटी माणूसच आहेत ना, मानव जातीचे आहेत. त्यामुळे त्यांनी त्याचं वर्णन करताना एक विराट पुरुषाचं वर्णन केलं आहे. विराट पुरुष जसं 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन योगामध्ये आपण पाहिलं, तसंच वर्णन ह्या उपनिषदात आहे, किंवा उलट म्हणा, या उपनिषदातनंच त्या 11व्या अध्यायातलं वर्णन आलेलं आहे. कसा आहे हा विराट पुरुष, की त्याच्या मस्तकावर अग्नी शोभून दिसतोय, चंद्र आणि सूर्य हे त्याचे 2 डोळे आहेत. चक्षुषी चंद्र सूर्य दिशश्रोते, दिशा हे त्याचे कान आहेत. वाग्विवृत्ताश्च वेदाः, वेद ही त्याची वाणी आहे. वेद हे अपौरुष आहेत, त्याच्या मुखातनं प्रगट झाले असे ऋषीसुद्धा मानतात. म्हणजे त्याच्या मस्तकावर अग्नी आहे, चंद्र सूर्य त्याचे डोळे आहेत, दिशा त्याची कान आहेत, वाणी वेद हे त्याची वाणी आहे. वायु प्राण, वाहणारा जो वारा आहे तो त्याचा प्राण आहे. हृदयम विश्वमस्य, आणि ह्या विश्वाचं जे हृदय आहे तेही तोच आहे. पद्भ्याम पृथ्वी ही एष सर्वभूतांतरात्मा, आणि त्याच्या पायापासून ही पृथ्वी निर्माण झाली. सगळं वर्णन ह्याच्यामध्ये केलेलं आहे. हा विश्वाचा विस्तार हेच त्याचं अंतःकरण आहे असं म्हटलेलं आहे. आता आणखीन ते त्याचं म्हणतात, हे ब्रह्मांड फळाप्रमाणे आहेत. याच्या वरच्या भागामध्ये 7 लोक आहेत आणि खालच्या भागामध्ये 7 लोक आहेत. जसं जसं वर जाऊ तसे तेजस्वी लोक आहेत, आणि जसे जसे खाली जाऊ तसे अंधाराने वेढलेले लोक आहेत. 7 स्वर्ग आहेत, 7 पाताळ आहेत, अशी 14 भुवन आहेत. आणि त्या एकानेच हे सगळं विराट रूप घेतलं आहे, आणि तो त्याच्यात भरून राहिला आहे. आतही तोच आहे, बाहेरही तोच आहे. सगळीकडे तो दूर पण आहे, तो जवळ पण आहे, तो सगळीकडे आहे. तो जाणीवेत पण आहे, तो नेणीवेत पण आहे. सगळं जे ज्ञान आहे त्याच्यातही तो आहे.
जाणीव, संवेदना, संवित, कॉन्शियसनेस ह्याच्यामध्येही तोच आहे आणि नेणिवेतसुद्धा तोच आहे, किंवा दोन्हीकडे तो नाही असंही उलटं म्हणू शकतं. जाणीव नेणीव भगवंती नाही असं एक भावगीत आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही. मग आता त्याचं आणखीन वर्णन केलेलं आहे. तस्मात् अग्निः समिधो यस्य सूर्यः सोमात् पर्जन्य औषधस्य औषधयः पृथिव्यां पुमान्द्रे तस्सिंचति योषितायां बहवीः प्रजाः पुरुषात् संप्रसूताः. मग या एका पुरुषापासनं, या एका परब्रह्मतत्वापासनं ही सगळी एवढी सृष्टी निर्माण झाली. एवढी सृष्टी कशी काय निर्माण झाली आहे? कारण अहो बघा ना, ज्याचं इंधन आहे तेच अग्नी, म्हणजे समिधा ज्याची सूर्य आहे असा अग्नी पहिल्यांदा निर्माण झाला. पहिल्यांदा अग्नी आहे, त्यातून त्याच्या समिधेसारखा सूर्य निर्माण झाला. सूर्यापासून चंद्र, चंद्रापासून पर्जन्य आणि औषधी निर्माण झाल्या. हे सगळं हळूहळू एकातून एक निर्माण झालं. ओषम धत्ते इति औषधीही. ओषम धत्ते, धत्ते म्हणजे धारण करते, ओष म्हणजे ऊर्जा, ओष म्हणजे कॅलरीज, धारण. औषधी याचा अर्थ आपण मागे पाहिला होता. औषधी म्हणजे अशा वनस्पती, औषधी वेगळ्या आणि वनस्पती वेगळ्या बरं का. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका ही जी धान्य आहेत ना, जी एकदाच येतात, एकदा पीक दिलं की ते काढून टाकतात आणि पुन्हा नवीन पीक लावतात. एकदाच धान्य देणारे आहेत, त्यांना औषधी म्हटलेलं आहे. आणि अनेक वर्ष, आता पेरू, चिक्कू, डाळिंब, आंबा हे वारंवार दरवर्षी फळं देणारी झाडं आहेत, त्यांना वनस्पती म्हटलेलं आहे. औषधी आणि वनस्पती ह्या दोन्ही आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या, आणि होतं काय बघा, आता हे इथपर्यंत आपल्याला आणलेलं आहे औषधीपर्यंत. आता ह्या वनस्पती खाऊन पुढे काय होतं, आता हे सृष्टीचक्र सांगितलं आहे बरं का. आता लक्ष देऊन ऐकूया आपण. काय होतं ह्या वनस्पती म्हणा, अन्न, धान्य, शाक, भाज्या, फळं इत्यादी कोण खातो? पुरुष खातो. आता इथे हा पुरुष म्हणजे स्त्री पुरुषातला पुरुष आहे. हा खातो, त्याच्यातून सप्तधातू निर्माण होतात. म्हणजे मानव, मनुष्य हे खातो, त्याच्यापासून 7 धातू, शरीरामध्ये 7 धातू आहेत, आपल्याला एवढं माहिती आहे. म्हणजे अस्थि, मज्जा, मांस, मेद, रक्त, वीर्य आणि रस, हे 7 धातू निर्माण होतात. आणि त्याच्यातलं जे वीर्य आहे, त्या वीर्यामधलं जे प्रमुख आहे शुक्र, त्याचं रेत बनतं. यामध्ये मनुष्याचं बीज असतं. जसं झाडाचं बीज आहे, फळाचं बीज आहे, तसं माणसाचं सुद्धा बीज त्या वीर्य धातूमध्ये असतं. आणि ते रेत तो स्त्रीमध्ये त्याचं शिंपण करतो, सिंचन करतो. इथे म्हटलेलं आहे पुमान रेतः सिंचती योषितायाम. या रेताचं सिंचन केल्यानंतर त्याच्यातून बहवीही प्रजा पुरुषात संप्रसूताः. आणि त्याच्यातनं पुष्कळ, बहवीही प्रजा, बहु शब्द माहिती आहे, बहु म्हणजे पुष्कळ, पण प्रजा हा स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून बहुचं बहवी झालेलं आहे. बहवीही प्रजा पुरुषात संप्रसूताः. अशा रीतीने या पृथ्वीवर विपुल प्रजा निर्माण होते. किती मुंग्या आहेत, किती आळ्या आहेत, किती कीटक आहेत, किती पशु पक्षी जंतू, सगळं मानव, असे अनेक किती जीवसृष्टी आहे. ही कशातनं निर्माण झाले? त्या सगळ्या त्याच्यातनंच. त्या जसं सूर्य, पहिल्यांदा अग्नी आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, औषधी वनस्पती आहे, त्याच्यातनं हे सगळं निर्माण झाले. मनुष्याची निर्मितीसुद्धा याच्यातनंच झालेली आहे. मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभव सर्वभूतानां ततो भवती भारत. हेच सांगितलं आहे ना भगवद्गीतेत. अगदी हेच सांगितलं आहे की मम योनिर्महद् ब्रह्म, त्या मूळ मायेमध्ये, त्या प्रकृतीमध्ये मी याचं सिंचन करतो. तस्मिन् गर्भं दधाम्यहं, त्याच्यातनं ही सगळी सृष्टी निर्माण होते. आणि ह्या उत्पत्तीचा जो आद्य क्रम आहे त्याला पंचाग्नी म्हटलेलं आहे. थोडंसं बघूयात आणखीन. बघा, त्या विराट पुरुषापासनं सूर्य ज्याच्या समिधा आहेत ते गगन निर्माण झालं. पहिल्यांदा आकाश, स्पेस निर्माण झाली. हा पहिला अग्नी आहे. थोडं वेगळं वर्णन आहे, लक्ष देऊन ऐकूया. पहिला अग्नी म्हणजे पहिलं आकाश निर्माण झाला, पहिला अग्नी आहे. मग चंद्रापासून मेघ, मेघापासून पर्जन्य उत्पन्न होतो, हा सुद्धा दुसरा अग्नी आहे. कारण निर्मिती म्हटली, प्रक्रिया म्हटली की त्याला अग्नीची गरज आहे. हा दुसरा अग्नी आहे. चंद्रापासून मेघ निर्माण झाले.
पर्जन्यापासून पृथ्वीवरच्या वनस्पती निर्माण झाल्या, हा तिसरा अग्नी आहे. बीजसुद्धा अंकुरायला लागतं, ते जमिनीमधली उष्णता घेऊन त्याला कोंब फुटतात, त्याला मोड येतात आणि त्याच्यातनं वनस्पती निर्माण होतात, हा तिसरा अग्नी आहे. या वनस्पतीपासून मनुष्याची निर्मिती होते, हा चौथा अग्नी आहे. आणि हा मनुष्य स्त्रीच्या ठिकाणी त्या वीर्याचं सिंचन करतो, हा पाचवा अग्नी आहे. निर्मितीची प्रक्रिया आहे. पहिल्यांदा आकाश निर्माण झालं, मग मेघ निर्माण झाले, मग वनस्पती निर्माण झाल्या, मग त्याच्यातनं मनुष्य निर्माण झाला आणि त्याच्यातनं स्त्रीमध्ये त्यांनी ते ट्रान्सफर केलं, सिंचन केलं आणि त्याच्यापासून ही सगळी प्रजा निर्माण झाली, हा पाचवा अग्नी आहे. त्यामुळे ही जीवमात्राची वेगवेगळी रूपं त्याच्या अस्तित्वात, त्याच्यामधूनच अस्तित्वात येतात. म्हणजेच पुन्हा आता आपण पहिल्या प्रश्नाकडे पोचतो आहे, ही त्याचीच वंशवेल आहे, त्याचीच ही सगळी वंशवेल आहे. एखादं मोठं कुटुंब असतं, मोठे अगदी म्हातारे 80-90 वर्षाचे आजोबा पणजोबा असतात, त्यांची एक 5-7 मुलं असतात, त्यांची परत मुलं, असे एक 50 जणांचं कुटुंब आहे. आणि तो खापरपणतू जो असतो त्यांचा, त्याच्यामध्ये सुद्धा त्या पणजोबांचे गुण आलेले असतात. खापरपणजोबांचे गुण त्याच्यामध्ये सुद्धा एखादा डोळा असेल, एखादी सवय असेल, एखादी लकब असेल. म्हणजे त्या पणजोबांचंच ही सगळी वंशवेल आहे ना. हे छोट्या प्रमाणात बघितलं आपण 50 लोकांपुरतं, पण ही सगळी सृष्टी म्हणजे त्याचीच वंशवेल आहे, त्यांनीच हे सगळं वाढवलेलं आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे त्याच्यापासून मग पुढे काय झालं, तस्मात् ऋचः साम यजुंषी दीक्षा यज्ञाश्च सर्वे कृतवो दक्षिणाश्च संवत्सरश्च यजमानश्च लोकाः सोमो यत्र पवते यत्र सूर्यः. मग त्या परमपुरुषापासूनच ऋग्वेदातल्या ऋचा निर्माण झाल्या, सामवेदीय मंत्र झाले, यजुर्वेदातले यजू निर्माण झाले, यज्ञ पद्धती आहेत. हे सगळे प्राथमिक विधी, यज्ञकर्म, समारंभ, द्यायच्या दक्षिणा, यज्ञाचा काळ, यजमान, हे सगळं त्याच्यातनं निर्माण झालं. आणि वेद हे ईश्वर प्रणित आहेत. वेद कुणी माणसांनी रचलेले नाही आहेत, अपौरुषेय आहेत. म्हणजेच वेद म्हणजे परमेश्वराची निश्वसित आहेत. आणि म्हणून परमेश्वरापासूनच हे सगळे तिन्ही वेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदाची निर्मिती झाली. यज्ञ करणाऱ्या यजमानाला सुद्धा दीक्षा द्यावी लागते. आणि दीक्षा शब्द ऐकले, दी म्हणजे देणे आणि क्षा म्हणजे पचवणे. दिलं तरी पचवावं लागतं. अन्न भराभरा खाल्लं की पचेल का? मगाशी आपण जे फुटक्या होड्यांबद्दल बोललो ना, तसंच ते सगळं त्याच्यामागे विधी आहे, त्याच्यामागे शास्त्र आहे, त्याच्यामागे सायन्स आहे. त्यामुळे हे यजमानाला दीक्षा देऊन हा यज्ञ करवला जातो. आणि जेव्हा सगळा तो विधिवत यज्ञ संपन्न होतो तेव्हा त्याचं फळ मिळतं, अर्धवट यज्ञाचं मिळणार नाही. आणि परमेश्वरानेच हे सगळ्या प्रकारचे यज्ञ आणि क्रतू निर्माण केलेले आहेत. यज्ञ, इष्टी, क्रतू हे म्हटलं तर समानार्थी शब्द आहेत, पण थोडा थोडा फरक आहे. इष्टी हा काहीतरी प्राप्त करण्याच्या इच्छेने केलेले असतात, तो इष्टी म्हणजे पुत्र कामेष्टी यज्ञ असं आपण म्हणतो ना. क्रतू हे समाजोपयोगी कार्य आहे. क्रतू म्हणजे सुद्धा यज्ञच. अहं क्रतुरहं यज्ञ स्वदाहमहम औषधम. क्रतू किंवा अगदी लंकेवर जाण्यासाठी जो सेतू बांधला गेला, सेतू नच हा क्रतुश्रमाचा उदात्त हेतू श्रीरामांचा, असं वर्णन गदिमांनी केले. तो सुद्धा क्रतूच होता, तो पण एक यज्ञच होता. त्यामुळे हे सगळं त्यांनी निर्माण केले. या विश्वाचा पसारा चांगल्या रीतीने चालावा याच्यासाठी यज्ञ निर्माण केले. आणि यज्ञामुळे सृष्टीचा समतोल राखला जातो. सहयज्ञः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती. जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हाच त्यांनी यज्ञ निर्माण केले. कशासाठी? हा बॅलन्स राहावा म्हणून. माणूस बेमर्याद अमर्याद काही वागू नये, चुकीचं वागू नये याच्यासाठी यज्ञ निर्माण केले. पण आज आपण हे सगळं विसरलो आहोत. यज्ञाची प्रक्रियाच पूर्ण विसरून गेलेले आहेत. पण तरीसुद्धा ही यज्ञाची निर्मिती कशासाठी झाली एवढाच आपला आत्ता विषय आहे. आता पुढे म्हटलेलं आहे त्याच्यापासून सगळे देवसुद्धा त्याच्यापासूनच निर्माण झाले. देव म्हणजे कोणी वेगळे नाहीत बरं का, देवांपेक्षा श्रेष्ठ तो आहे. तुम्हाला काय वाटतं, विष्णू, गणपती,
काय शंकर हे सगळे देव आहेत, पण त्याच्या मागचा तो आहे. हे देवसुद्धा नंतर निर्माण झाले. म्हणजे वसू असेल, रुद्र असेल, साध्यगण आहेत. आपण भगवद्गीतेमध्ये पाहिलेत हे अनेक देवांची नावं आहेत. हे सगळेसुद्धा त्याच्यापासून निर्माण झाले. त्याच्यापासूनच प्राण, अपान किंवा वायू, तांदूळ, यव, धान्य, तप, श्रद्धा हे सगळं त्याच्यापासून निर्माण झाले. हे 12 प्रकारचे देव आहेत आणि हे खूप मोठ्या योग्यतेचे देव. साध्य देव म्हणजे काय, जे आधी देव नव्हते, आधी मनुष्य योनीत होते, पण तपस्साधनाने त्यांनी साध्य केलं म्हणून त्यांना साध्य देव असंही म्हटलेलं आहे. आता पुढचे एकूण 10 मंत्र आहेत ह्याच्यामध्ये. 10 मंत्र आहेत. बघूया. पुढचा मंत्र अतिशय वेगळा आहे, आपल्या ओळखीचा आहे. म्हणजे सप्त प्राणाः प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिष समिधा सप्त होमाः सप्त इमे लोका येषु चरन्ति प्राणाः गुहाशया निहिताः सप्त सप्त. 7 शब्द आपल्या ओळखीचा आहे. 7 ही संख्या फार जीवन व्यापून टाकणारी आहे. मागच्या वेळेससुद्धा आपण पाहिलं की आपण म्हणताना सुद्धा म्हणतो ना, आमच्या 7 पिढ्यांचा आपण उल्लेख करतो. मागच्या 3, पुढच्या 3 आणि ही आत्ताची एक, अशा 7 पिढ्या आहेत. आता इथे त्या अर्थाने नाही घेतलेलं. 7 दार आहेत आपल्या मस्तकामध्ये, आपल्या चेहऱ्यामध्ये. उत्तमांग ज्याला म्हटलेलं आहे, इथे 7 दारं आहेत. कुठली? 2 डोळे आहेत, 2 नासापुट आहेत म्हणजे नाकपुड्या आहेत, 2 कान आहेत आणि 1 मुख. असे हे 7 द्वार आहेत. आणि या 7 द्वारामध्ये प्राण हा वायू आहे, प्राणवायू आहे. आणि मस्तकात त्यांची सेंटर्स आहेत, केंद्रस्थानं तिथे आहेत. या 7 प्राणांच्या 7 जिव्हा आहेत. 7 जिव्हा आहेत त्यांना. म्हणजेच त्यांची विषयाबद्दलची प्रवृत्ती आहे. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, हे आहेत. आता 7 नेमके कुठले? 7 आपल्याला कळलं. श्रोत्र, त्वक, नेत्र, रसना, प्राण, वाक, मन, अशा ह्या 7 द्वारांनी मध्ये तो प्राण हालचाल करत असतो, असं त्याचं वर्णन आहे. आता 7 संख्येला तर आपल्या एकूणच संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. सूर्याचे घोडे किती आहेत? 7 आहेत. सप्त अश्व आहेत. वार किती आहेत आठवड्याचे? 7 आहेत. इंद्रधनुष्यातले रंग किती आहेत? 7 रंग आहेत. सप्तपदी ह्याला फार महत्त्व आहे विवाह विधीमध्ये. सूर किती आहेत? 7 सूर आहेत. चिरंजीव किती आहेत? 7 चिरंजीव आहेत. ऋषी किती आहेत? सप्तर्षी आहेत. सप्तपर्वत आहेत, सप्तपुरी आहेत, सप्तसरिता आहेत, सप्तद्वीप आहेत. किती बोलायचं हो? 7. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. या पण 7च पुरी आहेत. त्यामुळे पुन्हा पुन्हा या 7 गोष्टींचा उल्लेख आहे. किंवा पंचज्ञानेंद्रियांचे 5 विषय आणि मनाचा आणि बुद्धीचा विषय असे 7 विषय हे किंवा ह्या 7 समिधा या यज्ञामध्ये अर्पण करायचे आहेत. सप्त सप्त गुहाशया निहिताः सप्त सप्त. हे 7चे ग्रुप केलेले आहेत, गट केलेले आहेत. आता पुढे म्हटलेलं आहे 9वा मंत्र आहे. अतः समुद्रा गिरयश्च सर्वे अस्मात् इंदन्ते सिंधवः सर्वरूपाः अतश्च सर्वा औषधयो रमश्च येनैश्च भूतैस्तिष्ठते ही अनंतरात्मा. त्या ईश्वरापासनं हे सगळं विराट विश्व, मग व्यष्टी, मग ते अचेतन समजले जाणारे पदार्थ, या सगळ्या वस्तू निर्माण झाल्या. कशा? आधी समुद्र निर्माण झाले, पर्वत निर्माण झाले, लहान मोठ्या नद्या व्हायला लागल्या. या नद्यांनी सुपीक झालेल्या जमिनीमध्ये ओज निर्माण करणाऱ्या वनस्पती निर्माण झाल्या. त्याच्यातनं मग तृणधान्य, कडधान्य, औषधी हे सगळं काही आलं. आणि हे सगळे 7 गोष्टी या आमच्या शरीराला पुष्ट करतात. आणि आमचं शरीर हे 7 धातूंवर चाललेलं आहे. आणि अशा सप्तपुरीमध्ये 7 धातूंनी चालणाऱ्या शरीरामध्ये तो अंतरात्मा राहतो. इथे म्हणलेलं आहे येन एष भूतैः तिष्ठते ही अनंतरात्मा. तो अंतरात्मा आत राहतो, ज्याला आपण आत्माराम म्हणतो. आत तो आहे ना, हृदयी वसे रामू असं त्याचं नाव दिलेलं आहे. सारांश काय? सगळ्या आपल्या इंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना गोचर करणारी सगळी नाम, रूप, सगळ्या मनोभावना, बौद्धिक सामर्थ्य, हे सगळं हे भाव कशापासून निर्माण झाले? ते एकापासून.
एकापासनं निर्माण झाले, त्याचा शोध घेतला की हे सगळं शोधायला वेगळं कुठेही जायला नको. पृथ्वीवरचे सगळे पर्वत, सगळ्या नद्या, सगळे समुद्र, या सगळ्या जलप्रवाह ही सगळी त्याची निर्मिती आहे. आणि त्यामुळे हे सगळे रस, षड्रस जे म्हणतो तेही त्यानेच निर्माण केलेले आहेत. मधुर आहे, आम्ल आहे, तिक्त आहे, कटू आहे, कषाय आहे, लवण आहेत, हे सगळं त्यांनीच निर्माण केलं आहे. त्यामुळे आत्मा आणि शरीर यांच्यात तो राहतो आणि तो व्यवहार करतो, म्हणून त्याला अंतरात्मा असं म्हटलेलं आहे. आता अगदी शेवटचा अखेरचा मंत्र बघूया. 10वा मंत्र आहे. पुरुष एवेदं विश्वं कर्म तपो ब्रह्म परामृतम एतद्यो वेदं निहितं गुहायां सो अविद्याग्रंथीं विकरती इह सौम्य. पुन्हा त्या शौनकाला सौम्य म्हटलेलं आहे, प्रेमाने, आत्यंतिक प्रेमाने. गुरूंचं शिष्यावर प्रेम असतं, कारण त्या गुरु आपल्या उत्तम शिष्याला आपलं सगळं ज्ञान देतात आणि सगळं ज्ञान दिल्यानंतर तो शिष्य पुढे ती शृंखला, ती चेन, ती साखळी सगळी चालू ठेवेल याची त्यांना खात्री असते. आणि म्हणून वारंवार ते शौनकाला म्हणतात सौम्य. हे सौम्या, हे विश्व, ही कर्म, ही तप, हे सगळं म्हणजे ते पुरुषच आहे. तो पुरुष ह्याच्यातनं प्रगट होतं आहे, व्यक्त होतं आहे. हे सगळं उच्च आणि ते अविनाशी ब्रह्मच आहे. जे जे बघशील ते सगळं काही ब्रह्म आहे. जे जे पाहतोय, जे जे तुला गोचराला जाणवतं आहे, स्पर्शाने जाणवतं आहे, कानाने जाणवतं आहे, वास येतो आहे, रात्राणी दिसत नसली तरी वास येतो, बकुळीच्या फुलांचा वास येतो, जे जे इंद्रियांनी जाणवतं ते सगळं त्या पुरुषाचं आहे, ते सगळं परब्रह्मच आहे. आणि जो हे म्हणजे आता त्या सौम्याला म्हटलेलं आहे, त्याला हृदयस्थ गुहेत असल्याचं जो जाणतो तो ह्या लोकीसुद्धा अविद्या ग्रंथी सोडवतो. सहा अविद्या ग्रंथीं विकरती इह सौम्य. विकरती, करोती म्हणजे करणे, आणि विकरोती म्हणजे सोडवणे. गाठी बांधणं सोपं आहे, सोडवणं अवघड आहे. आणि कुठल्या गाठी सोडवायच्यात आपल्यालासुद्धा? अविद्येच्या खूप गाठी बसलेल्या आहेत. पुढच्याच खंडामध्ये येणारे फार अतिशय महत्त्वाचा मंत्र आहे. भिद्यन्ते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय. फार सुंदर मंत्र, एकापेक्षा एक आता ह्याच्या पुढे येणार आहेत. तर या अविद्या ग्रंथी सोडवायचे. त्या अंतरात्म्याला जाणलं की ह्या अविद्येच्या गाठी ज्या बसल्यात ना, त्या सगळ्या सुटणार आहेत. आणि ह्या जन्माबरोबर जे कर्म येतं ना, तुमच्या वाट्याला कुठलं कर्म आहे? तुम्ही इंजिनियर आहात का? का तुम्ही शेतकरी आहात? का तुम्ही सैनिक आहात? का तुम्ही गृहिणी आहात? का झाडूवाला आहात? कोण आहात? ती कर्मसुद्धा ते ब्रह्मच आहे. कर्मामध्ये ब्रह्म पाहिजे. वर्क इज वर्शिप, लक्षातच ठेवूया. माझं कर्म हे परब्रह्माची सेवा आहे. नवे नवे तेच परब्रह्म आहे. त्या परब्रह्म, त्यामुळे त्याला जाणण्यासाठी केलेलं प्रयत्न म्हणजे तुमचं कर्म आहे. तुमचं कर्म करा, त्याला जाणता येणारच आहे. किंवा तप करणं म्हणजे तुमच्या शरीराला एक सवय लावणं आहे. तप म्हणजे तापवणं. शरीराला थोडे क्लेश पाहिजे. कितीही पैसा असू देत, कितीही सुखसुविधा तुमच्याकडे असू देत, शरीर थोडं तरी कष्ट व्हायला पाहिजे. शरीराला क्लेश द्यायला पाहिजे. शरीराला थोड्याशा प्रतिकूल परिस्थितीची सवय केली तर आपोआप ते तप त्याला पोचतं आणि तो निश्चितपणाने व्यक्त होतो, असंही म्हटलेलं आहे. म्हणजेच एवढंच करायचं आहे, आपलं जे नियत कर्म आहे, विहित कर्म आहे, ते अहंकाररहित होऊन अतिशय नेटकेपणाने करणं हे सुद्धा तपच आहे. हे सुद्धा तपच आहे. नेटकेपणाने जीव ओतून करायचं. प्रत्येक कर्म, प्रत्येक पोळी लाटताना ही अगदी नवीनच पोळी आहे आणि प्रत्येक पोळी ही नवीनच असते. तुम्ही वर्षानुवर्ष पोळ्या लाटत असलात तरी प्रत्येक पोळी ही नवीन असते. प्रत्येक पोळी फुगली की गृहिणीला आनंद होतोच. नेटकेपणाने करायचे. प्रत्येक कपड्यांच्या घड्या घालायच्या असू दे, भांडी घासायची असू देत, झाडून काढायचं असू दे, किंवा ऑफिसमधलं काम असू दे, समाजातल्या अनाथ अपंग दलितांसाठी काम असू दे, प्रत्येक काम हे त्याची सेवा आहे. आनंदाने करायचे, मनापासनं करायचे, पाट्या नाही टाकायच्या कुठेच. आणि मग ते कर्म त्याच्यापर्यंत पोचतं. कारण हे जग म्हणा किंवा जगातली सगळी कर्म म्हणा, सगळे भाव म्हणा, ही त्याचीच तर रूप आहेत. आणि तो राहतो कुठे? या हृदयस्थ गुहेमध्ये राहतो. गुहायाम.
त्या गुहेमध्ये राहणारा तो आहे, त्याला जो जाणतो तो त्याच्यासारखाच होतो, तदाकार होतो आणि मग त्याला ज्ञानप्राप्ती होते. आणि ज्ञानप्राप्ती झाल्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अज्ञानाच्या ग्रंथी सगळ्या उकलल्या जातात. बंधना वाचूनी उकलल्या गोष्टी, त्यामुळे त्या सगळ्या गाठी उलगडायच्या आहेत, उकलायच्या आहेत आणि हा अज्ञान नाहीसं होतं. मी वेगळा आहे असं वाटणं हेच अज्ञान आहे. तू वेगळी, हा वेगळा, तो वेगळा, ते तर काय परदेशातले लोक आहेत, हे इकडचे लोक आहेत, मी वेगळी आहे. किंवा आमच्या घरात अशी अशी लोक आहेत पण मी वेगळी आहे. भगवंत वेगळा आहे पण मी वेगळी आहे. वेगळं मानणं हे सगळ्यात मोठं अज्ञान आहे. वेगळी नाही आहेस तू, त्या परब्रह्माचा अंश आहे. जसं पाहिलं ना सुरुवातीला पहिल्या मंत्रामध्ये पाहिलं ना, अग्नीतून ठिणग्या निघतात, ती ठिणगीसुद्धा तेवढीच तप्त असते, तेवढीच चटका लावणारी असते. त्यामुळे तू काही कमी नाही आहेस, त्या परब्रह्माचं स्वरूप आहे असं खरं कळलं पाहिजे, शब्दांनी नाही, खरं अनुभूतीने. मग ते अज्ञान नाहीसं झालं की मग त्याचं अस्तित्व जाणवायला लागतं. मग भ्रम उरत नाही, संदेह नाही, अज्ञान नाही. स्थितोऽहं गतसंदेहः करिष्ये वचनं तव. त्यामुळेच हा संदेह नाहीसा झाला की बरोबर त्याचं रूप जाणता येतं आणि जाणता नाही तर आपण त्याच्याशीच तदाकार होतो. असं हे शौनकानी जो प्रश्न विचारला आणि त्याचं हे उत्तर या अंगिरसाने जे दिलं आहे, काय सुंदर आहे ना. या दुसऱ्या मुंडकातलं हा पहिला खंड आज आपण पाहिला आणि त्यामुळे त्यांनी घेतलेली ही वेगवेगळी रूपं आहेत हे एकदा कळलं की प्रत्येक रूपामध्ये त्याला पाहता येतं. गाढवामध्ये सुद्धा तोच आहे, त्या कुत्र्यामध्ये सुद्धा तोच आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये चराचरामध्ये तो भरून राहिला आहे. त्यामुळे खरंच आहे, भूजल तेज समीरख रवी शशी काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवघे तो जगदात्मा दशांगुळे उरला. असा सगळ्यांना व्यापून तो संपलाय का? संपतच नाही, दशांगुळे उरलाय. अशा त्याला जाणलं की मी तोच होणार आहे, मी वेगळेपणाने उरणार नाही, मला तद्रूप व्हायचे, तदाकार व्हायचे, तन्मय व्हायचे. असं जेव्हा होईन तेव्हा मीच परब्रह्म होणार आहे. आणि मी म्हणजे मी एकटी नाही, आपल्यापैकी प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा अंश आहे. आणि तो जाणून घेतला की आपण तेच होणार आहोत आणि त्याच्यासाठीच हा सगळा आपला प्रयत्न आहे, त्याच्यासाठीच हा उपनिषदांचा अभ्यास आहे. आणि ह्या उपनिषदांच्या अभ्यासातनं आपल्याला फक्त शाब्दिक ज्ञान जरी मिळत असलं तरी त्या शाब्दिक शब्दांची शिडी करून आपल्याला आत्मोन्नतीची गुढी उभारायची. शिडी आहे शब्दांची पण गुढी आहे आत्मोन्नतीची. आणि आता आलाच आहे जवळ पाडवा, त्यामुळे ह्या निमित्ताने आपण ती गुढी उभारणार आहोत, आत्मोद्धार करणार आहोत. निदान 4 पावलं तरी अडखळत का होईना 4 पावलं या मोक्षाच्या मार्गाने, या सन्मार्गाने चालण्याचा निदान प्रयत्न करूया. हीच त्या परमेश्वराकडे परमात्म्याकडे प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया. आणि शेवटचे 2 शांती मंत्र म्हणूया. शांती मंत्र 2 म्हणून याचा समारोप करणार आहोत. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम शांति शांति शांतिः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः.